आपण पाहतोय इन ॲक्शन मध्ये येतोय खेळण्यासाठी, कारण की कल्याण ग्रामीण मधील खूप मोठं नाव आहे. रोहितभाई प्रतिष्ठान वरप नेहमीच खूप चांगलं आयोजन देखील त्यांच्या माध्यमातून आपण पाहत असतो. वरपच्या मैदानावरती सीमा हॉलिडे पार्कमध्ये खूप मोठं आयोजन आपण गतवर्षी देखील पाहिलं होतं. रोहितभाई भोईर चषकाचं आणि त्यांची प्लेइंग 11 लिस्ट देखील येते. प्रशांत रेड्डी, उमेश पालवे, त्यानंतर योगेश, स्वप्नील भोईर, प्रेम सुरुशी, त्यानंतर रोशन भोईर, कल्पेश भोईर, गौरव भोईर, प्रसाद सुरोशे, राज भोईर, रोहित भोईर आणि सुजित गायकर ही प्लेइंग 11 लिस्ट आहे. RB11 वरप या टीमची आणि जय बोरप्यादेव क्रिकेट संघ आंबिवली टीमची प्लेइंग 11 लिस्ट आहे. दशरथ पाटील, शैलेश पाटील, केतन चौधरी, रोहन पाटील, सुमित जाधव, अक्षय चौधरी, ऋषी चौधरी, यश पाटील, जितू पाटील, रवी चौधरी, स्वास्तिक भंडारी आणि नितेश पाटील. दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया या सामन्यासाठी. यावीस फटका फसलाय, झेलची शक्यता असेल. सुरेख झेल, अप्रतिम झेल टिपतोय प्रशांत आणि फलंदाज बाद. पहिल्या चेंडूवरती आंबिवली टीम लागतोय खूप मोठा धक्का आणि रॉयल डकच्या स्वरूपात फलंदाज बाद शैलेश. भूमिका बजावतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये आसिल रईस. योगेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळी हाफ ट्रॅकर मिस टायमिंग आहे. झेलची संधी होती परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये. एक धाव मिळते आणि धावसंख्या 1 पुढे सरकेल. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आंबिवली या टीमची. राज भोईर आपण पाहतोय एसटीच्या पाठीमागे मास्टर माइंड संगणक आहे, मास्टर ब्रेन आपण पाहू शकाल. त्यांचेच मोठे बंधू रोहितभाई यांच्या नावाने हा संघ आपण पाहतोय. राज भोईरने उभा केलाय आणि यावीस ऑन साइडला मनगटी ताकदीचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आंबिवली या टीमची 9. खूप चांगली बॅटिंग आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवरती केतन चौधरीच्या बॅटमधून षटकार आलाय. धावसंख्या आहे 9.
5 षटकांचा सामना असेल आणि 5 षटकं फेकण्यासाठी राज आपल्याकडे फक्त 25 मिनिटांचा अवधी आहे. कॅप्टन कूल म्हणून राज भोईरची ओळख आहे. शांत स्वभाव राजचा असतो मैदानावरती आणि मैदानाच्या बाहेर देखील सर्वांशीच मैत्रीपूर्ण संबंध नक्कीच राज भोईरचे आहेत. तर आंबिवली टीमला विनंती असेल बघा, फक्त 9 खेळाडू हे खेळाडू कक्षामध्ये बसतील आणि 2 खेळाडू हे फलंदाजीसाठी जातील. त्यामुळे एक्स्ट्रा खेळाडू कोणीही खेळाडू कक्षामध्ये बसू नका, कारण की आयोजकांकडून जी सूचना आलेली आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जो आपला प्लेयर डगआउट आहे त्यामध्ये फक्त 9 खेळाडू बसायचे आहेत आणि 2 खेळाडू हे फलंदाजी करण्यासाठी जातील. एकूण 11 खेळाडू हे प्लेइंग 11 मध्ये असतील आणि 12th मॅन कंपल्सरी आमच्या समालोचन कक्षामध्ये असेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्कवरती तो गोलंदाज प्रसाद. पहिला चेंडू इन स्विंगिंग यॉर्कर आपण पाहतोय. फक्त दिशा दिली होती. राज येत आहेत चेंडूवरती, उचलतील फेकतील तोपर्यंत मिळते एक चिकी सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते इन डबल फिगर मध्ये 10 या कड्यावरती. यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल योगेश भोईरला 10 धावा धावफलकावरती आहेत. प्रसाद सज्ज होतो गोलंदाजी मार्क वरती. या दुसऱ्या षटकामध्ये एक वेगवान गोलंदाज आहे. राऊंड विकेट. फुल टॉस चेंडू आपण पाहतोय. यावेळी फुल टॉस चेंडूचा फायदा उचलू शकला नाहीये आणि पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय, दंडित केलंय पंचांनी. मुन्ना पठाण सरांचा इशारा येतोय वाईटचा. खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्यानी, बी स्पोर्ट्स बल्ल्यानी आणि सरफराजजी अर्थातच मुन्नाभाई रईस यांच्या माध्यमातून माजी आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. यावेळी लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 12 धावा धावफलकावरती. वरप म्हटलं तर क्रिकेटची पंढरी मित्र म्हणेन कल्याण ग्रामीण विभागातील, कारण की वरप गावामध्ये 4 ते 5 संघ आपण नेहमीच पाहत असतो, त्यामुळे अनेक खेळाडू या गावामध्ये घडत असतात. यावेळी चांगला फटका ऑन साईडला अलॉंग द कार्पेट खेळलाय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत उमेश. चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत मिळते 1 धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकेल 13 धावा धावफलकावरती. बल्ल्यानी टीमला देखील इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. शेवटच्या सामन्यामध्ये गोरेगाव अर्थातच वांगणी विभागातील संघ त्यांच्या समोर येईल. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतो यावेळी करतोय गोलंदाज प्रसाद. अजून एक धाव मिळते या चेंडूवरती. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलाय ते म्हणजेच गोलंदाज प्रसादने. इकॉनॉमिकल षटक फेकतोय, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय या मैदानावरती आपण पाहतोय. धावसंख्या आहे धावफलकावरती यावेळी 14. राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. बॉलर्स बॅक टू ड्राईव्हचा हा फटका आपण पाहतोय, परंतु कोणतीही धाव मिळणार नाहीये कारण की फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जात आहे. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे धावफलकावरती 14. पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवतोय यावेळी रोहितभाई प्रतिष्ठान वरप संघ. पूर्णपणे यावेळी डॉमिनेट केलंय. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलं जात आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, परंतु लाईन चुकीची आहे. मुन्ना पठाण सरांचा इशारा येतोय वाईटचा. अवांतर धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 15 धावा धावफलकावरती. स्ट्राईक इनला फलंदाज आहे दशरथ आणि नोस्टकला फलंदाज केतन. ज्या केतनच्या बॅट मधून एक षटकार आलाय. यावेळी कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना नजाकत बरा फटका. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तोच क्लास दाखवतोय या फटक्यावरती आणि मिळतायत आंबिवली टीमला 4 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती 9.50च्या सरासरीने 19 धावा धावफलकावरती. एका गाडीच्या मोबदल्यामध्ये आंबिवली या टीमची डीजे.
धावसंख्या आपण पाहतो यावेळेस 19. खूप चांगली गोलंदाजी करतोय योगेश आपल्या टीमसाठी. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, अप्रतिम लाईन आपण पाहतोय यावेळेस योगेश भोईरने अचूकता दाखवली आहे. या षटकामध्ये लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 20 धावा. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. माजी आमदार चषक 2020 कार्यसम्राट आमदार सन्माननीय नरेंद्र बाबूराव पवार साहेबांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक, या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार सन्माननीय सरफराजजी मुन्ना रईस साहेब, त्यानंतर संदीपजी गायकवाड साहेब, जक्की पाकोडे साहेब, विनायकजी भगत साहेब आणि संतोषजी शिंगोळे साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. एक भव्य दिव्य आयोजन. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती देखील आपण जर पाहिलं गेलं तर मुन्नाभाई रईस साहेबांनी देखील अनेक सामाजिक कार्य असतील, त्यांच्या अल हिंद फाउंडेशनने देखील गोरगरिबांसाठी नेहमीच मदतीचा हात म्हणून ते पुढे आलेत आणि कोरोना योद्धा म्हणून ते पुढे आलेत या कोरोनाच्या संकटामध्ये. अजून एक चांगला फटका ऑन साइडला, एक धाव तर कंप्लीट केली आहे. खूप चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 100% कमिटमेंट दाखवतोय या मैदानावरती. आपण पाहतोय क्षेत्ररक्षक होते कल्पेश. अप्रतिम क्षेत्ररक्षण. जर्सी नंबर 7 MS धोनीची आठवण करून देतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 26 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी आपण पाहतो योगेश भोईर आपल्या टीमसाठी करतोय. अजून एक चांगला फटका ऑन साइडला आपण पाहतो. एक धाव तर कंप्लीट केली आहे. उमेश आहे चेंडूवरती, येईल उचलेल फेकेल तोपर्यंत मिळते एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती प्रथम फलंदाजी करणाऱ्या आंबिवली या टीमची 27. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया 12 चेंडूंमध्ये किती धावा जमवतोय यावेळी आंबिवली संघ आणि किती धावांचं टार्गेट सेट करतोय आंबिवली संघ. बलाढ्य इनफॉर्म रोहितभाई प्रतिष्ठान वरप या संघासमोर. यापुढील सामना असेल वडवली विपक्ष मांडा. या 2 टीममध्ये जगन पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल इन ॲक्शन मध्ये असेल आणि त्यांच्या समोर असेल वडवली संघ, अर्थातच राहुल भंडारी यांचा संघ असेल. दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल टॉससाठी यायचा आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. चिंटूला देखील इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल. खूप चांगले खेळाडू आहेत. त्याचप्रमाणे अंपायर देखील आहेत, सौफेर भूमिकेमध्ये असतात. चिंटू त्यांना देखील इन ॲक्शन मध्ये आपण पाहू शकाल. जगन पाटील यांना देखील आपण इन ॲक्शन मध्ये पाहू शकाल. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. नेहमीच आपण पाहिले प्रत्येक स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान असतं यशस्वी बनवण्यासाठी जगन पाटील साहेबांचं. आणि गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज उमेश. या 4थ्या षटकामध्ये खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय. काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्यानी, बी स्पोर्ट्स बल्ल्यानी आयोजित माजी आमदार चषक 2020 सन्माननीय कार्यसम्राट दमदार आमदार नरेंद्र बाबूराव पवार साहेबांच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सरफराजजी मुन्ना रईस साहेबांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा. यावेळी चांगला चेंडू शरीराचा वेध घेतला जातोय. या स्पर्धेचे सहआयोजक आहेत संदीपजी गायकवाड, जक्की पाकोडे, त्यानंतर विनायकजी भगत साहेब आणि संतोषजी शिंगोळे साहेब. आणि या स्पर्धेचे नियोजक आहेत साजिद रईस, शाकिब पाकोडे, बी स्पोर्ट्स बल्ल्यानी, काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्यानी, अल हिंद फाउंडेशन बल्ल्यानी, उम्मत फाउंडेशन बल्ल्यानी, आम्ही बनेलकर मित्रमंडळ बल्ल्यानी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटचा हा देखणा सोहळा, क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल 29 धावा धावफलकावरती. ग्लोबल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. यावेळी चांगला फटका ऑन साइडला अलॉंग द कार्पेट केला. वाईडिश लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. रोहित भोईर आहेत. धावसंख्या या दरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेचे सहआयोजक सन्माननीय संदीपजी गायकवाड साहेबांचं आगमन झालेलं आहे. अध्यक्ष आहेत मोहने टिटवाळा मंडळ अनुसूचित जाती जमातीचं.
यावेळी कॉट बिहाइंडची अपील पंचांनी फेटाळून लावली आहे. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थगित आहे 30 या कड्यावरती. 30 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी होती या मैदानावरती. मुन्ना पठाण सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी होते. डॉट बॉलची समाप्ती होते. निर्धाव चेंडू फेकला जातोय. उमेशने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे उमेश पालवे. चौथ्या षटकामध्ये प्रभावित करतोय, इम्प्रेस करतोय. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील उमेश. फुल टॉस चेंडू मिस टायमिंग आहे आणि सुरेख झेल टिपलाय सेकंड अटेम्प्ट मध्ये प्रशांत रेड्डीने. आणि फलंदाज बाद अजून एक धक्का बसतोय आंबिवली या टीमला. आंबिवली संघ पूर्णपणे बॅकफूट वरती. दशरथने 14 चेंडूंमध्ये 15 धावांचं योगदान दिलंय आपल्या टीमसाठी. आणि नवीन फलंदाज ऋषी येतोय. यापुढील सामना असेल वडवली विपक्ष मांडा. या दोन टीम मध्ये दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल टॉस साठी आपण त्वरित यायचा आहे. जगन पाटील साहेबांचा संघ आपण पाहू शकाल मांडा. फुल टॉस चेंडू भिडकावून देतोय. चुकीला माफी नाहीये. चेंडू जाईल डीप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ह्यूज मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. बिग 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 षटकार. चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 36. 9.00 च्या सरासरीने 36 धाव बनवल्यात. या स्पर्धेचे नियोजक आपण पाहतोय साजिदभाई रईस आणि शाकिब पाकुर्डे. संपूर्ण काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्यानी, बी स्पोर्ट्स बल्ल्यानी, अल हिंद फाउंडेशन बल्ल्यानी, उमद फाउंडेशन बल्ल्यानी, आम्ही बनेलकर मित्रमंडळ बल्ल्यानी यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ही भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा. नवीन गोलंदाज आपण पाहतोय कल्पेश. शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज होतो जर्सी नंबर 7. पहिला चेंडू यावेळी लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड हिट ब्रँडेड षटकार येतोय. फलंदाज यावेळी आपण पाहतोय ऋषीच्या बॅट मधून येतोय हा उत्तुंग षटकार. धावसंख्या 42. यावेळी शफल झाले होते फलंदाज. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 43 या आकड्यावरती धावफलक पाहू शकाल. रिमझिम पाऊस देखील सुरू झालेला आहे. रिमझिम पावसामध्ये आपण क्रिकेटचा आनंद घेतोय परंतु क्रिकेट थांबणार नाहीये अशी माहिती आम्हाला दिली होती सकाळीच साजिद रईस यांनी. स्ट्रायकिंगला फलंदाज ऋषी आहे. कल्पेश यावेळी मिस टायमिंग आहे. झेलची संधी असेल. योगेश भोईरने जज केलंय आणि सोप्पा झेल टिपतोय. अजून एक धक्का बसतोय या मैदानावरती. आंबिवली टीमला संघनायक ऋषी बॅक टू दी पवेलियन.
नवीन फलंदाज सुमित येतोय. 5व्या क्रमांकावरती 3 फलंदाज बाद झालेत. या मैदानावरती आपण पाहतोय आंबिवली या टीमचे दोन्ही संघनायक देखील सज्ज आहेत. या पुढीलचा सामना असेल मांडा विपक्ष आडिवली वडवली या दोन टीममध्ये. वडवली अर्थातच राहुल भंडारी यांचा संघ आपण पाहू शकाल. त्यांच्या समोर असेल मांडा जगन पाटील यांचा संघ. फुलटॉस चेंडू आणि चेंडू जाईल काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावांसाठी. गुड शॉट. धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 47 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग आपल्या टीमसाठी होतीये यावेळी आंबिवली संघाच्या माध्यमातून. फलंदाज केतन 2 षटकार 1 चौकारच्या साहाय्याने तो बॅटिंग करतोय. अजून एक चांगला फटका आपण पाहतोय परंतु क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 49 धावा धावफलकावरती. आंबिवली टीमने फायटिंग स्कोर उभा केलाय या मैदानावरती. एक सन्मानजनक स्कोर उभा केलाय या मैदानावरती. 49 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक. कल्पेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्टम ओव्हर द विकेटने मारा करतोय. फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत रोशन. एक धाव तर कंप्लीट केली आहे. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. स्वतःला स्ट्रेच करतोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावांनी 50 कंप्लीट होतीये. 51 धावा धावफलकावरती आंबिवली या टीमची. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 51 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खूप चांगली बॅटिंग केतनने केली आहे आपल्या टीमसाठी. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. शेवटचा चेंडू डॉट बॉल फेकलाय गोलंदाज कल्पेशने आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे आंबिवली या टीमची 10.20च्या सरासरीने 51 धावा धावफलकावरती आणि 52 धावांचं लक्ष ठेवलंय आंबिवली या संघाने रोहितभाई प्रतिष्ठान वरप या संघासमोर. तर यापुढीलचा सामना असेल अशोक म्हात्रे साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. वडवली विपक्ष आपण पाहू शकाल मांडा या 2 टीम मध्ये सामना असेल. सामना 5 षटकांचा असेल आणि या स्पर्धेचे सहआयोजक संदीपजी गायकवाड साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील यायचं आहे कारण की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. बावन्न धावांचं लक्ष आहे आणि 52 धावांचा लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया आपण खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मी इन्व्हाइट करतोय मायक्रोफोनवरती डोंबिवलीचा एक बुलंद आवाज व्हॉइस ऑफ डोंबिवली भोपरगावचे एक अप्रतिम समालोचक. गेली आपण 4 वर्षे आपण त्यांना स्वर्गीय रतनभाऊ पाटील चषकमध्ये देखील ऐकतोय असे एक गुणवान समालोचक विनोदजी पाटील यांना इन्व्हाइट करतोय खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये.
धन्यवाद रोशन. उपस्थित तमाम लाडके क्रीडकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी अद्भुत आणि अद्वितीय खेळामध्ये पुनश्च हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण पाहतायत माजी आमदार चषक 2020 स्पर्धेचे आयोजक आहेत काशीनाथ स्पोर्ट्स बल्ल्याणी. एक अप्रतिम असं आयोजन AGR ग्राउंड मागेच AGR स्कूल आहे आणि काल इलियाज रईस साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्याच मालकीचं हे मैदान आणि त्यांच्याच मालकीची शाळा आपण मागे पाहतायत आणि त्यांचं काल आपण खूप चांगल्या पद्धतीने सन्मान देखील केला कारण त्यांच्याचमुळे हे मैदान उपलब्ध होऊ शकलं आणि त्यांच्याचमुळे इथे आपल्याला स्पर्धा भरवता आली. वळूया मॅचच्या दिशेने. आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर लढत क्रमांक दुसरी या ठिकाणी सुरू आंबिवली वर्सेस रोहित भाई प्रतिष्ठान वरप या दोन तुल्यबळ संघामध्ये रोहित भाई प्रतिष्ठान वरप हा संघ टॉस जिंकून प्रथम या संघाने क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलं होतं. तर आंबिवली संघाने निर्धारित 5 षटकांमध्ये एकूण धावसंख्या धावफलकावरती नोंदवली 10.20च्या सरासरीने 51 आणि 10.40च्या आस्किंग रेटने. आता मात्र वरप संघाला करायचे आहेत हॅलो 52 धावा. तर 52 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडी येते मैदानावरती. प्रशांत आणि योगेची सलामीची जोडी मैदानावरती येते. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होते आंबिवली संघाकडनं. आंबिवली संघाचा स्ट्राईक गोलंदाज ऋषी पहिले षटक घेऊन दुसरं सत्र सुरू होते. 52 धावांचं लक्ष्य. ऋषीचा हा चेंडू अत्यंत वेगवान होता. ऑफ स्टंप मध्ये पिचिंग केला गेला. अत्यंत चांगली लाईन आणि लेंथ दिशा टप्पा वेग भन्नाट वेग होता या चेंडूवरती आणि इथे मात्र फलंदाज स्ट्राईकला प्रशांतला पूर्णपणे संभ्रमात टाकल्या चेंडूने. चेंडू मात्र यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतो. यष्टी रक्षकाच्या भूमिकेत तुम्ही पाहता दशरथ आहेत एक अनुभवी खेळाडू. अत्यंत चांगलं गॅदरिंग त्या ठिकाणी झालंय. पुन्हा एकदा ऋषी पंचाच्या डाव्या बाजूने ओव्हर द विकेट प्रशांतसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र प्रशांतने खूप चांगला स्ट्रोक खेळला होता पण तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेटला यशला आलं हे. हॅलो 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 हॅलो. तर पहिला धक्का लागला मैदानावरती. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज उमेश आला तिसऱ्या क्रमांकावरती. तर धावसंख्या धावफलकावरती आहे 1. हॅलो 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 चेक हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो चेक हॅलो. धन्यवाद डीजे. नक्कीच थोडासा टेक्निकल इश्यू झाला होता, त्यामुळे तुमच्यापर्यंत समालोचन पोहोचू शकलं नाही, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आम्ही. 9 ही धावसंख्या धावफलकावरती करायच्या आहेत एकूण 52 धावा, म्हणजे अजूनही 43 धावांची गरज आहे विजयासाठी. रोहित भाई प्रतिष्ठान वरप या संघाला. मैदानावरती उमेश आणि त्याचबरोबर योगेश हे दोन फलंदाज पूल करतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जज करतायत, पण चेंडू त्यांच्या डोक्यावरनं फ्लाय होतो सीमारेषे बाहेर. षटकार. षटकार या ठिकाणी आपण पाहिलं तर उमेशच्या बॅटमधून येतोय. सलग 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर उमेश मात्र आता षटकारने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवतोय ती 15च्या घरात. गोलंदाजी मार्कवर अक्षय. राऊंड द विकेट. चेंडू सुरेख होता. शेवटच्या क्षणी चेंडूची वाट पाहिली, चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. रक्षात्मक पद्धतीने हा चेंडू ढकलला, एकदा पूर्ण केली. याला सेन्सिबल क्रिकेट म्हणतात. या आधीच्या चेंडूवरती आपण पहिला जर प्रहार केला होता, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, उमेशने षटकार वसूल केला. मात्र त्यानंतरचा चेंडू मिडल स्टंपवरती गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत होता, एक अँगल क्रिएट करत होता आणि त्यानंतर लेट कटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गलीच्या दिशेने ते खेळले. एकदा पूर्ण करून स्ट्राईकला आणलंय फलंदाज योगेशला. धावसंख्या धावफलकावरती 16 आहे. 52 धावांची गरज आहे विजयासाठी. अजूनही 36 धावा विजयासाठी हव्यात. स्ट्राईकला आले योगेश. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस मात्र पूल करतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक जज करतायत, त्यांच्या डोक्यावरनं चेंडू सीमारेषे बाहेर लँड होतोय. षटकार. घेऊ नका, वरप संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावा बघा, कारण काल शेवटची लढत आपल्याला 3 षटकांची खेळवावी लागली. आंबिवली, माफ करा, आंबिवली संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावा, कारण काल 3 षटकांची लढत खेळवावी लागली आणि आज उपांत्य फेरीचा आपल्याला सामना खेळवायचा आहे. त्यामुळे संध्याकाळी आपल्याकडे वेळ आणि आज ढगाळ वातावरण आहे. ओ, ड्राईव्ह करतायत यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण टीममध्ये होते. फक्त एकच धाव येते. पहिला धक्का लवकर लागल्यानंतर उमेश आणि योगेशने डावाला सावरले, धावफलक खालता ठेवलेले. सिंगल डबल्सचं देखील महत्त्व त्यांना ठाऊक आहे आणि त्याचबरोबर जेव्हा जेव्हा खराब चेंडू येतो तेव्हा तेव्हा तो सीमारेषे बाहेर देखील ते पाठवत आहेत. त्यामुळे नक्कीच विजयाच्या दिशेने हा संघ कूच करतोय, मार्गक्रमण करतोय. धावसंख्या धावफलकावरती 23.
अजूनही आपण पाहतो 29 धावांची गरज आहे विजयासाठी. हा चेंडू फ्रंट फूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र शेवटच्या क्षणी गोलंदाजाने मात्र पाहिलं की फलंदाज आधीच फ्रंट फूटवर आला, त्यामुळे चेंडू त्याच्यापासून दूर ठेवला, ऑप्शनमध्ये ठेवला आणि हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. आणि या डॉट चेंडूने या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती येते म्हणजे 23. आता अजूनही 18 चेंडू शिल्लक आहे आणि त्याचबरोबर 29 धावांची गरज आहे. आस्किंग रेट जर तुम्ही पाहिलं 9.67 आहे. तर आंबिवली संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावा. वरप संघ ज्यांनी नाणेफेक जिंकली, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, अत्यंत चांगलं क्रिकेट सादर केलं. त्यांच्या गोलंदाजाने क्षेत्ररक्षणाने खूप चांगली कामगिरी केली आणि आंबिवली संघाला 51 धावसंख्येवरती रोखलं. ज्या प्रकारे रोशन म्हणाला की वरपमध्ये 4 ते 5 संघ आहेत, भरपूर असे गावं आहेत जिथे भरपूर खेळाडू तयार होतात, त्यामुळे काही खेळाडूंना संधी मिळत नाही, त्यामुळे नवीन संघ बनवला जातो. तसंच रायगडमध्ये एक बेलवली गाव आहे जिथे पूर्वी 16 संघ एकाच गावात होते. 16 संघ म्हणजे हा देखील विक्रम आहे. आता 16 संघ कसे तयार होत असतील हा प्रश्न आहे. ते 16 संघ पूर्वी खेळायचे, त्यातल्या 10-12 तर अजूनही ॲक्टिव्ह आहेत. त्यामुळे एका गावात 2 संघ 3 संघ ही कॉमन गोष्ट आहे. पण बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर कधी कधी 11 खेळाडू देखील तयार होत नाही. आमच्या भोपर गावामध्ये देखील तीच परिस्थिती. आमचा एक संघ बनवायचा आम्हाला विचार पडत असतो. असे कारण काही ठिकाणी भरपूर केस आहे, काही ठिकाणी भरपूर यंगस्टर येत आहेत, पण काही ठिकाणी नवीन नवीन खेळाडू तयार होत नाही आणि बरेचसे तरुण खेळाडू मात्र पबजी खेळण्यामध्ये मग्न झालेले आहेत. काही जण इंटरनेटवरतीच गुंतलेले असतात आणि त्यामुळे मैदानी खेळाकडे फारसं कोणी वळत नाही. त्यामुळेच की काय असे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू बॅकफुटवर गेले, काय कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळ, ऑन द टोज खेळते, कव्हरच्या दिशेने खेळलेले आहेत. खूप चांगला तंत्रशुद्ध असा स्ट्रोक पाहायला मिळाला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, एकच धाव येते, धावसंख्या धावफलक होते आपण पाहतो ती म्हणजे एकूण 24. करायच्यात अजूनही 28 धावा. सामना जर इथून हे षटक चांगलं राहिलं आंबिवली संघाच्या दृष्टीने तर या सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. ऋषीने मागच्या षटकात फक्त 9 धावा दिल्या होत्या आणि आता मात्र ऋषी या षटकाची सुरुवात करतोय. 1 धाव या ठिकाणी आलेली आहे. एक चांगली भागीदारी बिल्टअप होताना दिसते. उमेश 3ऱ्या क्रमांकावरती आलेला आहे आणि 3रा क्रमांक आपण नेहमीच पाहत असतो की फार महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. टेनिस क्रिकेट विश्व असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, 3ऱ्या क्रमांकाची जबाबदारी फार महत्त्वाची असते आणि 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज हा नेहमीच आक्रमक फलंदाज म्हणून त्याची एक ओळख असते. आणि हा 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज उमेश इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न, व्यवस्थित चेंडू मिडल करता आला नाही. धावचीच अपील, लाऊड अपील, पंचांवर या ठिकाणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे, मात्र पंच भीष्मासारखे ठाम. आमचे मुन्नाभाई पठाण त्या ठिकाणी भरपूर वर्षाचा अनुभव एक काळ क्रिकेटच्या माध्यमातून गाजवला, समालोचक म्हणून देखील जबरदस्त कारकीर्द राहिली आहे आणि आता मात्र JP पॅनलच्या माध्यमातून मुन्नाभाई पठाण नक्कीच जबरदस्त कामगिरी करत आहेत पंच म्हणून. दुसऱ्या बाजूला आमचे उमेश केणे सर, त्यांची कारकीर्द देखील जबरदस्त राहिली आहे. प्रत्येकाला ज्यांनी जवळून पाहिले उमेश केणे सर किती घातक गोलंदाज होते, किती जबरदस्त अष्टपैलू खेळाडू होते, अनेक मैदानात त्यांनी देखील गाजवले. मात्र आज पंचांच्या भूमिकेत तोच अनुभव घेऊन मैदानात ते पाहायला मिळतात. हा चेंडू ऑनसाईडला ड्राईव्ह केला, गॅप आहे खूप मोठी, मिडविकेटवर क्षेत्ररक्षक गेलाय पण चेंडू त्याच्या हाताला ब्रश करून सीमारेषा गाठतोय आणि हा चौकार येतोय यावेळेस मात्र योगेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती म्हणजे 29. धावा, अजूनही 23 धावांची गरज आहे. हा चौकार नक्कीच आत्मविश्वास देऊन गेला योगेशला आणि कुठेतरी समीकरण आता मात्र थोडं सोपं होताना वरप संघासाठी. हो, यावेळेस इनसाइड एज लागते, चेंडू होतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेलिकच्या दिशेने, मिसफील्ड झालंय. समय सूचकता दाखवत असताना योगेशने दुसरी धाव पूर्ण केली. आंखों ही आंखों में इशारा कर दिया और देखते ही देखते दूसरा रन पूरा कर दिया. आणि दरम्यान तुम्ही पाहू शकाल काय रनिंग बिटवीन द विकेट बघा. योगेश उमेश चांगली भागीदारी करतात. काही डॉट चेंडू उमेशकडनं आल्यात पण उमेश खूप सुरेख साथ योगेशची देतोय. सिंगल डबल्सला प्राधान्य दिलं जात आहे. असं म्हणतात सिंगल डबल्स क्रिकेटमधली लाईफ लाईन आहे. बूंद बूंदचे सागर बनत आहे, थेंबे थेंबे तळेस असतं आणि इथे मात्र एकेरी दुहेरी धावेचं महत्त्व देखील त्यांना ठाऊक आहे. धोका पत्करला आणि इथे धोका पत्करल्यानंतर दुसरी धाव देखील त्यांना मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 31, अजून 21 धावांची गरज आहे. या षटकातील एकूण 4 चेंडू संपन्न झाल्यात म्हणजे अजूनही 14 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत मिडॉनला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येऊन चेंडू उचलतायत.
एक धाव येते, एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 32. 20 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 13. 13 चेंडू 20. रोहित भाई प्रतिष्ठान वरब संघ 52 धावांचा पाठलाग करतोय. आंबिवली संघाला 52 धावांचं संरक्षण करावं लागेल. आज सकाळी टिटवाळा संघाने बलाढ्याच्या नांदप संघाला पराभूत केलं. खूप जबरदस्त कामगिरी रोहितची राहिली. गोलंदाज म्हणून एक यंगस्टरने सर्वांना प्रभावित केलं. कालच्या दिवसामध्ये भरपूर धावा आपण पाहिल्या. काल 3 हॅट्रिक झाल्या, एक अर्धशतक झालं. म्हणजे पहिल्या दिवसामध्ये बघा किती मोठमोठे विक्रम माजी आमदार चषक 2020 मध्ये या AGR ग्राउंडवरती तुम्हाला पाहायला मिळाले. आज देखील तसेच विक्रम पाहायला मिळतील अशी अपेक्षा करूया. चेंडू सुरेख होता. ब्लॉकमध्ये हलक्या हाताने खेळतायत. एक समंजसपणा दाखवत असताना फलंदाज उमेश आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपन्न होते. धावसंख्या 33. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे विजयासाठी. मी अजूनही म्हणेन की हा सामना अजूनही बॅलन्स आहे. इथून आंबिवली संघाला देखील या सामन्यामध्ये शिरकाव करता येईल, पण त्यासाठी या चौथ्या षटकामध्ये त्यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. हे चौथं षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. या चौथ्या षटकात जर प्रभावशाली गोलंदाजी झाली तर मात्र या सामन्यामध्ये त्यांना शिरकाव करता येईल आंबिवली संघाला. पाणी घेऊन जायचं आहे, पाणी हवं आहे. बघा त्या ठिकाणी आमचे जे ड्रिंकर्स आहे लक्षात असू द्या, 3 षटकानंतर मैदानात जायचं आहे. पण आता क्षेत्ररक्षण जर ते त्या ठिकाणी सजवत आहे तर राहू द्या, नंतर तुम्ही जा, कारण क्षेत्ररक्षण या ठिकाणी ते सजवत आहेत. तर लक्षात असू द्या, आम्ही देखील तुम्हाला या ठिकाणी नक्कीच त्याची माहिती देऊ. 3 षटकं संपन्न झाल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 33-19 धावांची गरज आहे. आमच्यासोबत आसिल आहेत, आधी जिशान होते, आता मात्र आसिल 2 आमचे गुणसंख्या लेखक नेहमीच जबरदस्त योगदान देतात, पुरेपूर माहिती आम्हाला देतात. जिशान आमचे जबरदस्त असे आर्किटेक्ट देखील आहेत आणि आमचे आसिल देखील अजूनही नक्कीच शिकतायत ते आणि खूप चांगली कामगिरी सातत्याने ते गुणसंख्या लेखाच्या भूमिकेत त्यांची पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय जितू. यावेळेस आधी पुढे आले, शेवटच्या क्षणी पाहिलं चेंडू यावेळेस मात्र समोर होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑन द टोस खेळत असताना स्टिअर गेलं पॉईंटच्या थर्ड मॅनच्या दिशेने, एकदा पूर्ण केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकले. ती म्हणजे आपण पाहताय 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 35. 17 धावांची गरज आहे अजूनही विजयासाठी. जितू पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस बॅटची कडा घेतले, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, शॉट थर्डमॅनला, अप्रतिम क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते सुमित. धावचीची संधी होती पण रनिंग बिटवीन द विकेट देखील तितकंच आपलातून योगेश आणि उमेश आपल्याला पाहायला मिळते आणि इथे 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती 36. अजूनही 16 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 10 चेंडू 16. हे समीकरण विजयासाठी रोहित भाई प्रतिष्ठान वरप या संघासमोर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जितू, स्ट्राईकला मात्र सरकला फलंदाज यावेळेस योगेशच्या बॅटमधून 3 चौकार, 1 षटकार आलाय. दुसऱ्या बाजूला उमेशने 1 षटकार लगावलेला आहे. उमेश मात्र सुरेख साथ देतो योगेशची आणि एक चांगली भागीदारी बिल्टअप होते आणि भागीदारी होणं फार गरजेचं होतं, कारण पहिला धक्का लवकर लागला होता प्रशांतच्या रूपाने. हा चेंडू यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळतात, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव दरम्यान पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 37. 15 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहे आणि इथून आंबिवली संघाला सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर ही भागीदारी ब्रेक करावी लागेल. डॉट चेंडू फेकावे लागतील तरच या सामन्यामध्ये त्यांना शिरकाव करता येईल. पण ज्या प्रकारे 2 फलंदाज सेट झालेले आहेत, पाय रोवून खेळपट्टीवरती धीरोदत्तपणे या ठिकाणी ते बॅटिंग करतायत. खरोखर खूप चांगली भागीदारी ही दुसऱ्या गड्यासाठी. प्रशांत लवकर बाद झाला होता, सिल्वर डकवरती बाद झाला होता, मात्र त्यानंतर उमेश मैदानावरती आला आणि उमेशने सुरेख साथ योगेशची दिली. यावेळेस मात्र पूल करतायत, चेंडू खूप उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. झेल कोण घेणार? ओहो, व्हॉट अ कॅच. बघूया काय कॅच आहे का की सीमारेषे बाहेर ते गेलेले आहेत, पण झेल पकडला आणि त्यांचा पाय सीमारेषेच्या बाहेर या ठिकाणी गेला, त्यामुळे हा षटकार. अन्यथा हा झेल जबरदस्त झेल होता. एका हाताने रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल कशा प्रकारे हा स्ट्रोक खेळले. चेंडू खूप उंच गेला आणि इथे मात्र आमच्या
संकेतला देखील असं वाटलं की हा षटकार आहे, पण आधीच त्याला कळालं कारण रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसतं ते बाहेर गेले, त्यांचं शरीरावरचं नियंत्रण हरवलं आणि ते मात्र झेल पकडून बाहेर गेले. हा षटकार आलाय. हो, यावेळेस मात्र समोर क्षेत्ररक्षक आहेत, हा झेल देखील होतोय ड्रॉप आणि हा येतोय षटकार. आणि अशा प्रकारे धावसंख्या धावफलकावरती पुढे वेगाने सरकते, ती म्हणजे आपण पाहता 49 आणि आता फक्त 3 धावांची गरज आहे. विजयाच्या अगदी समीप आहे. सुरुवातीला संयमाने खेळले आणि आता मात्र आक्रमकपणे बॅटिंग करतायत. जेव्हा सेट झाले उमेश, सुरुवातीला उमेशने खरं तर 3 चेंडू उमेशकडनं डॉट गेले, पण आता मात्र तो व्यवस्थित सेट झाला, खेळपट्टी होती, चेंडू व्यवस्थित तो मिडल करू लागलाय. त्याचबरोबर एक सलग 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेले आहेत आणि आता मात्र आपण पाहिलं जर फक्त 3 पावलं दूर आहे विजयापासून रोहित भाई प्रतिष्ठान वरप हा संघ. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत. हा चेंडू यावेळेस फायनलीच्या दिशेने येतोय, हलकसा अपील झालंय आणि अशा प्रकारे षटक क्रमांक या ठिकाणी संपलेले आहे. चौथं धावसंख्या धावफलकावरती येते म्हणजे 49, येणारे 6 चेंडू आणि करायचे आहेत 3 धावा विजयासाठी. होणार का हा प्रश्न आहे, होऊ शकतात. समीकरण सोपं वाटतंय पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ. या खेळामध्ये आपण बऱ्याचदा भरपूर आश्चर्यकारक उलटफेर पाहिलेले आहेत, मात्र तसा उलटफेर होईल का सांगता येत नाही. पण ज्या प्रकारे 2 फलंदाज खेळत आहेत हा सामना, असं तर चित्र दिसतं की सहजतेने हा सामना वरप संघ जिंकेल. पण आंबिवली संघाकडनं शेवटचं षटक घेऊन येणारा गोलंदाज जरा मैदानावरती असं काही वेगळं काही करेल आणि एक अद्भुत काहीतरी करेल, अफलातून कामगिरी करेल तरच आंबिवली संघ विजय होऊ शकतो. धावसंख्या कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, ज्या प्रकारे कंपल्सरी ड्रेसिंग आहे त्याचबरोबर त्याचप्रमाणे कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.